सन्मान केला असा आणि खास करून आमचं जो महिला आमचं उपस्थित असतात तुम्ही एक प्रश्न करतो की ह्या वयाचे आमकाने तो पाय पावलं गेल्या उभारपाक आमचा उद्देश तो नाही. तुम्ही हाल अपिष्ट सोसले, तुम्ही त्रास काढले, तुम्ही मुखार गेली, पण आज तुमचं पळून हांव सदांच म्हणटा ज्या वेळेस बारीक बारीक कार्यक्रम ज्या वेळेचे अटेंड करता म्हजी आवय, म्हजी मावशी, म्हजी ताई, म्हजी मामी जर ह्या माचेचेर रावन असंख्य कार्यकर्त्यांचे किंवा मोठे मोठे नट किंवा मोठे मोठे राजकारण्याचे मुखार जर परफॉर्म जर करता जाल्यार म्हजे कडेन हे शक्य कित्याक ना. तुमचो पळूनच त्या तुमच्या वाडटल्या भुरग्यां भितर एक ज्योत निर्माण जातली आनी ती सतत तुमकांच तेजो फायदो जातलो. हो ह्या सन्मान उत्सवाचो उद्देश आमकां दिसता की म्हजी महिला, म्हजी ताई, माई, आई, आजी ताठ मानेन जगची. फाटीचो कोणो जो आसा तो दुसऱ्या मुखार केन्ना जबाब घेवपाक जायना. हे आमदार जावन तो पयलींचे 2 शब्द आमी प्राकर्शाने घेतालो, तो म्हणजे स्वाभिमान आणि अभिमान. आमचो स्वाभिमान आणि अभिमान कोणा मुखार घाण पडपाक जायना हे वास्तविकता आमी उलयता येयल्ली आसात. आणि हे ज्वलंत जर उदाहरण जर मी कोण जर दिवना जर मी पळयता सदांच एक गोष्ट तुमच्या मुखार सांगतलो. आमच्या वर्षाबाई ताईन झाशीबाईचे उदाहरण दिले, ज्या मनशाक आदर्श बनतात आमचे तुमचे सगळ्यांचे जिजाऊ. एकूच ल्हानशें उदाहरण म्हणजे तुमचे भितर कितली ताकद आसा, ते बायल मनीस कितले विचारांचे विचार मुखार व्हरता ही एका गोष्टीवर निर्माण करपाक जातले. ज्या वेळाचेर छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य स्थापन करपाचे असता, त्याच्या वडिलांची ही इच्छा असता, आवडीची इच्छा असता, त्या वेळाचेर जी जबाबदारी त्या वेळाची जिजाऊ आपल्या छत्रपती शिवाजी महाराजाचेर घालता, आपल्या पुताचेर घालता. त्या वेळाचेर छत्रपती शिवाजी महाराज एक प्रश्न आपल्या आवयक करता म्हणल्यारूच जिजाऊ म्हणतात की आवसाहेब, आमच्या शत्रूंकडे लाखोंची संख्या आहे आणि फक्त आम्ही जेमतेम हातावर मोजणारे आमच्याकडे सैनिक आहेत. आपण कसं झुंज देणार, आपण कसं लढा देणार यांच्या विरुद्ध. त्या आईनं, त्या जिजाऊ मातीनंच छत्रपती शिवाजी महाराजाला म्हणजे आपल्या बाळाला समजण्यासाठी एक गोष्ट सांगितली की बाळा, तू जेव्हा जन्माला आला होता ना त्यावेळी आईचा दुधाचा थेंब प्राशन करण्यासाठी तू प्रयत्न केला होता ना, तसाच तू प्रयत्न कर. आणि तो प्रयत्न झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज एवढे सुसाट सोसले, सुसाट वेगाने पळाले किंवा शत्रूवर आक्रमण करत गेले की स्वराज्य निर्माण केलं. ही कोणी दिली इच्छा, हे कोणीने घातले मनात, तर एका बायला मनुष्यान घातले. बायला मनुष्याचे शब्दांनी भितर इतली ताकद असता आणि त्या भुरग्याक समजोवपाची ताकद जर कोणा भितर जर आसा जाल्यार ती फक्त बायले मनशे भितर आसा. आणि हेच म्हाका तुमकां याद करून दिवपाक आसा. म्हज्या सगळे ताई, माई, आजींनो, आमचे भितर एक फियर फॅक्टर आसा. हांव सदांच म्हणजे थोडोसो बालपणाक वता तेन्ना हांव शाळेन इस्कॉलान जेन्ना 5वी 6वीक शिकतालो, 5वी 6वी शिकता आमी कितें जर करपाक जर गेले जाल्यार आमी भिताच कोणा कडेन. फियर फॅक्टर म्हळ्यार कसो भायर काडपाक शकता. केन्ना म्हाका पनिशमेंट दिताली टिचर, केन्ना लक्ष नासतालें तेजे वेळाचेर, आनी म्हाका 2 पर्याय दिताले. 2 पर्याय म्हणल्यार कितें, एक तर तूं क्लासा भायर रावपाचो, नाल्यार एक तर एका चलयेचे बरोबर बसपाचो. हांवें पयलो क्लासा भायरूच वचपाक लागलो, कारण लज दिसताली चलये बरोबर बसपाक. त्या वेळाचेर आमी केन्ना एक शब्द उलोवंक नकळो आशिल्लो. एक दीस हांवें डेरींग केलें, हांव त्या चलये बरोबर बसतलो. हांव त्या चलये बरोबर बसलो, सहज आमी उलोवपाक लागले. सहज उलोवपाक लागले म्हणटा तो चलया भितर तो उलोवपाचें जें धाडस जें आसा पळय किंवा आपलो व्यक्त करपाक तो आमचो हळू दूर जालो. आज म्हजी ती बरी मैत्रीण आसा, म्हाजे बायलेक खूब खबर आसा कोण ती चली स्मिता सरस्वतीची. दिसता म्हजी कोंकणी भाशा म्हाका खूब आवडटा.
बरीच जाणां म्हजे कडेन हिंदी उलयतात, मराठी उलयतात. अर्थात ते जातात अशें साहजीक अशें जाता, कित्याक हांव ह्या क्षेत्रांत आसा. तांकां अशें दिसता की कदाचित म्हाका कोंकणी म्हाका विसर पडला आसतलो, पूण अशें ना. न्हिदांतल्यान उठ्ठकीर पयलो शब्द म्हजो कोंकणीच आसता. हांव कोंकणीतूच विचार करतां, हांव कोंकणीची संस्कृताय सगळें हांव जगता. कोंकणी संस्कृताय म्हणजे कोंकणी जेवण, आमचें जेवण, नंतर आमचे जे लोककला आसात, आमची जी गितां आसात कोंकणी, ती हांव म्हणत आसता. आनी ती म्हणली जाल्यारच आपली संस्कृताय आपल्या रक्तान भिनता. तर म्हाका तुमकां सगळ्यांक अजून एक वता सांगचेंशें दिसता की तुमची जी भुरगीं आसात तांकां ती संस्कृताय जपूंक लायात, ती तांच्यान भिनयात. कित्याक प्रॅक्टीस आसले शिवाय सदांच ती उरची ना तांच्यान. इंग्लीश म्हत्वाची आसा, इंग्लीश इज अन इंटरनॅशनल लँग्वेज, पूण ती आमच्या मातृभाशेपेक्षा मोठी न्ही. तर ती तांच्यान भिनयात, कोंकणी उलोवंक लायात तांकां. कोणूय मेळटकीर तांकां नमस्कार करूंक लायात. नमस्कार हें अभिवादन खूब म्हत्वाचें. हाय, हॅलो ही आमची भारताची ओळख न्ही. तर म्हाका दिसता तें तुमी करूंक लावप हें प्रत्येक आवयचें कर्तव्य. तें म्हज्या बापायन, म्हज्या आवयन म्हाका करपाक लायलें आनी आज तें म्हज्यान भिडलां. हांव आपसूकच नमस्कार करतां, कित्याक ते तशा प्रकारचे संस्कार म्हजे जाल्ले आसात. तर ते तुमी संस्कार करचे अशें म्हाका मना पासून दिसता. आनी परत एकदां तुमकां सगळ्यांक देव बरें करूं म्हणटा. गोविंद बाब, रिना बाय, तुमकांय बी खूब हांव आशिर्वाद दिता. तुमी म्हाज्या पेक्षा खूब ल्हान. आज तुम्ही जो हो सन्मान केला, बायलेचो सन्मान म्हणजे आपल्या संस्कृतीचो सन्मान, म्हणजेच भारताचो सन्मान, म्हणजेच गोंयचो सन्मान. तर ह्या सन्माना खातीर तुमच्या खूब परत परत अभिनंदन करता आनी म्हजी उतरां हांगा सोंपयता. काळजी घेयात.